शिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. नमस्कार श्रोतेहो, आकाशवाणी अमरावतीच्या विशेष मुलाखत मालिकेच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. कालच्या भागात आपण महाराष्ट्र राज्याच्या 2026-27च्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी आणि अमरावती जिल्ह्यासाठी निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधींबाबत सविस्तर चर्चा ऐकलीत. आजच्या भागात आपण त्या चर्चेचा पुढील टप्पा ऐकणार आहात. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलसंधारण, शेती विकास तसंच युवकांसाठी रोजगार आणि उद्योगांच्या संधी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर आज आपण सखोल संवाद ऐकणार आहात. अमरावतीच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप काय असू शकतो आणि पुढील 10 ते 15 वर्षात जिल्ह्याचा काय चेहरा असावा याबाबतही आजचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या सर्व विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय आमदार श्री संजय खोडके आणि त्यांच्याशी संवाद साधला आहे आशिष गावंडे यांनी. या विशेष कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण संवाद साधणार आहोत अशा व्यक्तिमत्वाशी ज्यांचा प्रवास हा केवळ राजकारणापुरता मर्यादित नसून सामाजिक जाणीव, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनतेशी असलेली नात्याची नाळ एक प्रेरणादायी कहाणी आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या या नेतृत्वाने आपल्या बालपणापासूनच समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहत तरुणपणी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेतला. हळूहळू जनसंपर्क, स्थानिक प्रश्नावरील अभ्यास आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास याच्या जोरावर त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ते अमरावतीचे लोकप्रिय आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि शहर तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मग ते आरोग्य क्षेत्रात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुविधा वाढवणे असो, कॅन्सर वॉर्ड आणि कॅथ लॅब सारख्या प्रकल्पांना गती देणे असो, तसेच अमरावतीच्या पायाभूत सुविधांमध्ये उदाहरणार्थ अमरावती बडनेरा रेल्वे उड्डाणपूल सारख्या सुविधा असो, शहरातील रस्ते, स्ट्रीट लाईट आणि नागरी सुविधांसारख्या सुधारणा यासारख्या विकास कामांमुळे त्यांच्या विकासाला एक नवी दिशा मिळत आहे. तसेच शिक्षण आणि कौशल्याच्या दृष्टीने सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग यासारख्या प्रकल्पामुळे युवकांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. यासोबतच जल व्यवस्थापनाच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पासारख्या संकल्पना भविष्यातील शाश्वत विकासाचा पाया ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 ते अमरावतीच्या विकास दृष्टीपर्यंत विविध मुद्द्यावर आज आपण त्यांच्याशी विशेष संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत माननीय आमदार संजय भाऊ खोडके साहेब. कार्यक्रमामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. शैक्षणिक क्षेत्र झालं, आरोग्य क्षेत्र झालं, त्याचप्रमाणे आपलं लक्ष क्रीडा क्षेत्राकडे सुद्धा आहे. मोर्शी रोड येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या विकास प्रकल्पामुळे अमरावतीतील क्रीडापटूंना कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध होतील असं आपल्याला वाटतंय? विभागीय क्रीडा संकुल जे आहे त्याला आपण जवळपास 50 कोटी रुपये मंजूर करून आणले. आता सध्या तिथं जे खेळ उपलब्ध होते त्याच्या व्यतिरिक्त आपण तिथं सिंथेटिक मोठा जो 800 मीटरचा जो ट्रॅक आहे त्याचं काम आपलं ऑलरेडी चालू आहे. तिथं सिंथेटिक ट्रॅक येईल. वर जो आहे तो एक रबर ट्रॅक आपण करून राहिलो. तो जरा असा वर चढून खाली उतरून असा जो ट्रॅक आहे जसा आता आहे तसा त्याला रबर ट्रॅक म्हणून आपण एक निर्माण करून राहिलो. त्यानंतर ओपन स्टेडियम जे बास्केटबॉल झालं, फुटबॉल झालं, व्हॉलीबॉल झालं, कबड्डी झालं, खो खो झालं, ह्याच्यासाठी ओपन स्टेडियम म्हणून आपल्याला एक संकल्पना आहे ती पण त्याच्यात घेतलेली आहे. आणि पुढे चालून जे जे आपले इथं मॅचेस घ्यायचे असेल किंवा लोकांना मुलांना ट्रेनिंग द्यायचं असेल मग बास्केटबॉल, खो खो असू द्या, तो एक आहे. त्याच्यानंतर स्केटिंगचं एक मोठं इंटरनॅशनल लेवलचं ट्रॅक सुद्धा त्याच्यात घेतलेलं आहे.
आणि भविष्यामध्ये तो ट्रॅक सुद्धा एक मोठं काम आपल्या अमरावतीच्या, कारण की अमरावतीच्या आता सध्या आपला जो ट्रॅक आहे तो छोटा आहे, त्याला इंटरनॅशनल ट्रॅकवर जर खेळायला जायचं असेल, राज्यस्तरावर जायचं असेल तर तिथं आपले मुलं कमी पडतात. म्हणून त्या ट्रॅकची आपल्या अमरावतीच्या पालकांची, बऱ्याच लोकांची मागणी होती, त्याच्यामुळे तो ट्रॅक तिथं घेतलेला आहे. आणि भविष्यामध्ये त्याला लागून असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची एक जागा आहे, जवळपास ती 3 एकरची जागा आहे, ती पण आपण त्या क्रीडा संकुलासाठी मागितलेली आहे. आणि ती जागा ज्यावेळेस आपल्याला हँडओव्हर होईल त्यावेळेस त्या विभागीय क्रीडा संकुलमध्ये अजून जे खेळ जे आहे ते तयार करण्याचं काम करू राहिलो. हे झालं विभागीय क्रीडा संकुल. परंतु तपोवनजवळ जिल्हा क्रीडा संकुल आहे, त्या जिल्हा क्रीडा संकुलच्या तिथं जे गेम आपण इथं घेतलेले आहे विभागीय, ते सोडून जे बाकीचे गेम आहे त्याचं तिथं आपण नियोजन केलेलं आहे. इंटरनॅशनल लेवलचं धनुर्विद्येचं केंद्र आपलं बनलेलं आहे, बॅडमिंटन कोर्ट सुद्धा तिथं झालेलं आहे, बाकीच्या खेळाच्या ज्या सुविधा आहेत त्या तिथं उपलब्ध झाल्या आहे. ते सुद्धा स्टेडियम एक चांगल्या पद्धतीचं झालं आहे. बाहेरच्या मुलांना इथं राहून सराव करता यावा त्याच्यासाठी 50 रूमचं हॉस्टेलचं बांधकाम सुद्धा जिल्हा स्टेडियमवर आपल्या चालू आहे. लवकरच ते हॉस्टेल आपल्या विभागीय क्रीडा संकुलच्या मुलांसाठी आणि जिल्हा स्तरातल्या जे मुलं इथं येतात आणि सराव करतात, राहतात, त्यांच्यासाठी ते हॉस्टेल आपल्या उपयोगी पडणार आहे. 8 मार्चला आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केलेला आहे आणि महिला सक्षमीकरण हे क्षेत्र सुद्धा आपल्या कामापासून अनभिज्ञ नाही आहे. तर जेवढ्या शांतपणे आणि संयमपणे आपण आपली भूमिका मांडतात तेवढ्याच आक्रमकपणे निधीसाठी किंवा त्यांच्या उपक्रमासाठी आमदार सुलभाताई खोडके आपल्या भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर आपल्या या दोघांच्या संयुक्त पुढाकारातून महिला सक्षमीकरणासाठी कोणते कोणते उपक्रम आपण हाती घेतलेले आहात? 1999च्या काळामध्ये माननीय पवार साहेबांनी बचत गटाची पतसंस्था पूर्ण राज्यात निर्माण करावं आणि बचत गटाला स्ट्रेंथन करावं ही एक संकल्पना मांडली होती. त्या दृष्टीनं बचत गटाची एक मोठी यंत्रणा उभी करावी म्हणून सिद्धिविनायक बचत गट महासंघ म्हणून आपण स्थापन केला आहे सुलभाताईंनी. आणि त्या महासंघाच्या मार्फत अमरावती शहरातल्या, जिल्ह्यातल्या ज्या गरजू महिलांना आपल्या व्यवसाय करायचा आहे त्याला खऱ्या अर्थानं मदत करण्याचं काम त्या पतसंस्थेमधून आणि त्या महासंघाच्या मार्फत चालू आहे. आणि इतरही ज्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना जिथं जिथं पाठबळ पाहिजे ते पाठबळ देण्याचं काम आमदार सुलभा खोडके त्या सिद्धिविनायक बचत गट महासंघाच्या मार्फत करतात, पतसंस्थेमार्फत करतात. महिला बँक सुद्धा आपली अमरावतीची जी महिला बँक आहे त्याच्या जवळपास 20 वर्ष अध्यक्ष आहे. आणि त्या महिला बँकेच्या माध्यमातून सुद्धा महिलांना जिथं पैशाचं फायनान्शियल किंवा उद्योग करण्यासाठी जिथं काही मदत करण्याची गरज आहे ती चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम सुलभा खोडके जवळपास 20 वर्षापासून करतात. अमरावती जिल्ह्यात नवीन उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक क्षमता आहे आणि त्यासाठी काय अपेक्षित आहे असे आपल्याला वाटतं? राज्य पुढे जात असताना अमरावतीचं औद्योगिक क्षेत्र हे थोडंसं मागासलेलं आहे आणि ते मागासलेपणा दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्याची गरज आहे. मी काल परवाच विधान परिषदेमध्ये अमरावतीच्या इंडस्ट्रीच्या संदर्भात एक चर्चा उपस्थित केली होती. आणि आपल्या इथली जी आता MIDC आहे त्या MIDCला जवळपास आपल्या 2500 हेक्टरची जी जुनी MIDC आहे तिथं खऱ्या अर्थानं टेक्स्टाईल झोन म्हणून आपण केलं होतं. पण त्या टेक्स्टाईल झोनमध्ये ज्या इंडस्ट्री आल्या होत्या, मग रेमंड असतील, सियाराम असतील आणि इतर ज्या इंडस्ट्री आहेत त्या फुलप्लेज चालून नाही राहिल्या. त्याच्यासाठी काय कारण आहे, त्याला काय अडचणी येऊन राहिल्या याचा अभ्यास ज्यावेळेस केला तर त्याचे पाण्याचे दर जे आहे ते पाण्याचे दर आपल्या इथं सर्वात महाराष्ट्रात म्हणा किंवा देशात सर्वात जास्ती पाण्याचे दर आपण त्या इंडस्ट्रीला देतो. आणि डाईंग करायचं असलं पाणी जास्ती पाहिजे आणि तिथं CETP सांडपाणी प्रकल्प म्हणजे जे पाणी तुम्ही वापरता त्याचा रियूज करण्याचा प्रोजेक्ट एकत्रित असा आपल्या MIDC मध्ये केला आहे आणि त्याच्यामुळे ते चार्जेस त्याला जास्ती लागतात असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न करून जो रेट जवळपास 150 रुपये होता तो 67 रुपयावर आणला आणि 67 रुपयामध्ये जुने जे पैसे त्यांचे देणे होते त्यांना ते 50% त्यांनी द्यायचे आणि 50% MIDCनी बेअर करायचा असा निर्णय काल परवाच्या माझ्या चर्चेमध्ये झाला आहे. आणि त्यानंतर पुढच्या काळामध्ये आपल्या इथं जी रेमंडची इंडस्ट्री आलेली आहे त्यांनी 500 एकर जागा घेतली आहे तर ते पूर्ण फेजनी चालू केलं नाही आहे. तर त्यांच्यासोबत सुद्धा बैठक करून ती पूर्ण
क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहे. तसंच जर पाहिलं तर आपल्या इथं आता देशात 60 राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केंद्र शासनाने मोदी साहेबांनी केलेली आहे. त्यातलं एक मेगा टेक्स्टाईल पार्क आपल्या अमरावतीला भेटलेलं आहे आणि त्या मेगा टेक्स्टाईल पार्कचं एक्सपान्शन किंवा त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीने उभं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं होऊन चालणार नाही तर तिथं चांगल्या इंडस्ट्री आल्या पाहिजे, मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट आले पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी माझी एक मागणी होती की तुम्ही एक PSC नेमा की ज्या PSCला या कॉटन इंडस्ट्रीमधलं सर्व माहीत असेल आणि ती 7 राज्यामध्ये सर्वे करल आणि त्या 7 राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क जिथं निर्माण झाला आहे ते राज्य सरकार त्यांना काय काय फॅसिलिटी देऊन राहिले, त्या फॅसिलिटी आपण त्याच्यापेक्षा कशा जास्ती देऊ शकतो, जमिनीचे रेट ते काय देऊन राहिले, आपण काय रेट द्यायला पाहिजे, यासाठी ती एक PSC नेमण्याची मागणी केली होती. ती सुद्धा नेमलेली आहे. पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या अमरावतीला ज्यावेळेस ही मेगा टेक्स्टाईल पार्क आपला चालू होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं उद्योग मोठ्या प्रमाणात आपल्या इथं निर्माण होतील. त्याचप्रमाणे माझी एक मागणी होती की भारत डायनामिक्स म्हणून प्रतिभाताई माननीय राष्ट्रपती असताना त्यांनी संरक्षण विभागाचं भारत डायनामिक्स म्हणून जी एक भारत सरकार उपक्रम आहे त्या कंपनीचं मोठं युनिट इथं येण्यासाठी 400 एकरची जागा त्यांनी घेतलेली आहे. परंतु ते युनिट चालू होऊ शकलं नाही. त्यांच्या काही मागण्या आहे तर त्या मागण्यासंदर्भात सुद्धा माननीय मंत्री महोदयांनी त्या दिवशी आश्वासित केलं की आपण त्यांच्यासोबत चर्चा करून ती इंडस्ट्री इथे कशी चालू होईल या संदर्भात आपण निर्णय करू. आणि त्यानंतर माझं त्यांना एक म्हणणं होतं की आपण खऱ्या अर्थानं अमरावतीला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, लघुउद्योग निर्माण करायचे असेल तर आपल्याला मोटरमधला किंवा कार मधला एखादा मोठा इंडस्ट्री आपल्या इथं जर आली, एक क्षेत्र असं आहे की एक ऑटोमोबाईलचं मोठं युनिट जर आलं तर त्याचे ॲन्सलरीज युनिट जे आहे, छोटे छोटे युनिट जे आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात. म्हणून आमची त्यांना मागणी होती की आपण एक ऑटोमोबाईलचा मोठा प्रोजेक्ट आमच्या इथं द्यावा. आणि या इंडस्ट्रीसाठी त्यांनी आता आपल्याला कबुली केलं आहे की पुढच्या एखाद महिन्यात राज्य शासनाचे जेवढे मोठे अधिकारी आणि सर्व मिळून या इंडस्ट्रीमध्ये जेवढे काम करणारे इंडस्ट्रियलिस्ट असतील त्यांची एक संयुक्त बैठक अमरावती इथं घेऊ आणि या अमरावतीच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहे या इंडस्ट्रीमध्ये ते सोडवण्याचं त्यांनी आश्वासित केलं आहे. पुढच्या काळामध्ये माझं सुद्धा 100% रोजचं फॉलोअप या इंडस्ट्री विभागामध्ये राहणार आहे. उद्योग कसे वाढतील, कारण की जोपर्यंत उद्योग वाढणार नाही तोपर्यंत आपल्या युवकांना हाताला काम मिळणार नाही. चांगले उद्योग येतील त्यावेळेसच खऱ्या अर्थानं अमरावतीची मोठ्या प्रमाणात भरभराट होईल. सर्व क्षेत्रात जर भरभराट व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं उद्योग आपल्या इथं वाढले पाहिजे, हा सर्वात मोठा उद्देश या निमित्तानं मी यावेळेस विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे. पुढच्या काळामध्ये त्याच्यावर सातत्यानं काम करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. कोणताही राजकीय पाठबळ नसताना एका मध्यमवर्गीय कुटुंबातून ते आज यशस्वी आमदार हा प्रवास आपला आहे. या प्रवासाकडे पाहताना आपण काय भावना व्यक्त करू शकाल, म्हणजे हा प्रवास कसा शक्य झाला? मी खऱ्या अर्थानं शासकीय सर्व्हिसमध्ये असताना 1991ला मंत्रालयामध्ये डेप्युटेशनवर सर्व्हिसला गेलो आणि तिथं वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या लोकांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो आणि ते ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीने मेहनत करतात त्या पद्धतीनं आपण आपली केली पाहिजे आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ शकू. आणि त्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातले असतील, इतर महाराष्ट्रातले लोक असतील, त्या पद्धतीनं ते काम करतात. त्या पद्धतीनं काम करायचा सराव केला, त्या पद्धतीनं काम करू लागलो, मेहनत करू लागलो. 14-15 तास मेहनत करायची सवय मला त्या निमित्तानं लागली आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं या अमरावतीसाठी सातत्यानं आपल्या अमरावतीच्या लोकांना मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं, त्यांना जे काही अडचणी येत होत्या मुंबईला त्या सोडवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं लोकांनी मला मान्यता दिली आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं माझा जो पुढचा प्रवास आहे राजकीय प्रवास त्याला चांगल्या पद्धतीने मदत झाली. कारण की मी सातत्यानं अमरावतीचा कोणीही व्यक्ती जर आला तर मुंबईला त्याला सहकार्य करण्याची भावना ठेवली. जातपात धर्म पक्ष विरहित मदत करणं, सहकार्य करणं हे एक ध्येय ठेवलं होतं आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं पुढच्या भविष्यात मला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
राजकीय फायदा झाला. सुलभा खोडके 3ऱ्या टर्मला निवडून आल्या. मला सुद्धा अजितदादांनी काम पाहून माझी एवढी मेहनतीचं फळ म्हणून मला सुद्धा MLC केलं. हे खरं मेहनतीचं फळ आहे आणि सातत्यानं आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. अपेक्षा न ठेवता जर आपण लोकांना मदत केली, सहकार्य केलं तर लोक ते लक्षात ठेवतात, ते विसरून जात नाही, अशी माझी धारणा आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे क्रीडा असो, आरोग्य क्षेत्र असो, महिला सक्षमीकरणाचं क्षेत्र असो की युवा धोरण असो, या सगळ्यांमध्ये आपला अभ्यास दांडगा आहे आणि त्यानुसार काय काय या जिल्ह्याची गरज आहे त्यानुसार उपक्रम आपण इथे खेचून आणत आहात आणि भविष्यात आपल्याकडूनही अमरावतीकरांना खूप अपेक्षा आहेत, हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पण शेवटी अमरावती जिल्ह्यातील जे नागरिक आहेत, युवक आहेत आणि उद्योजक आहेत, या विकास प्रक्रियेतील सहभागाबाबत आपण त्यांना काय संदेश द्याल? अमरावतीचे जे युवक आहे त्या युवकांना एवढंच सांगणं आहे की आपण फक्त डिग्री किंवा शिक्षण घेऊन हे होऊ शकत नाही. आपल्याला मेहनत करावं लागेल. ज्या क्षेत्रात आपण जास्तीत जास्त मेहनत करू, मेहनत केली तर कुठंच माणूस मागं येऊ शकत नाही. आणि जे काम आहे, छोटं काम केलं तर आपण लहान होऊ शकत नाही. काम करताना प्रतिष्ठा समोर आणली नाही पाहिजे. छोट्यातलं छोटं काम आहे, छोट्यातली छोटी नोकरी आहे, ते आपण केलं पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं ध्येय ठेवलं तर 100% या अमरावती शहराचा भरभराटीमध्ये युवकांच्या साथीनं आणि ज्येष्ठ जे लोक आहे, ज्यांचा अनुभव आहे, सर्व उद्योजक किंवा अमरावतीची जनता, याला माझं एकच आव्हान आहे की आपण सातत्यानं मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीचं फळ 100% नेहमीच चांगलं भेटतं. खोडके साहेब, आपल्याशी संवाद साधत असताना बरेचसे पैलू आपण व्यक्त झालेले आहेत. आपल्या कामाचा आवाका पाहता आणि इतर विषयाचा अभ्यास पाहता मनोरंजनाविषयी प्रश्न विचारणं थोडं धाडसाचं ठरेल, तरी सुद्धा आपल्या आवडीचं कोणतं गीत आहे जे आमच्या श्रोत्यांना तुम्हाला ऐकायला आवडेल? मनोज कुमारच्या पिक्चरचं एक गीत आहे, कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा घर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. आपलं गाणं म्हणा, आपला अनुभव म्हणा किंवा आपल्या काम करण्याचा एक जो धडाका आहे त्या दृष्टिकोनातून म्हणा, लोकांच्या मनामध्ये एक भावना रुजलेली आहे की संजू भाऊकडे गेल्यानंतर आपण खाली हातानं परत येणार नाही. तर ते असे का म्हणतात हे आपल्या आजच्या मुलाखतीतून आम्हाला आणि आमच्या सर्व श्रोत्यांना कळलेलंच आहे की एवढा विश्वास लोकांचा आपल्यावर का आहे. आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे की एकच माणूस वेगवेगळ्या क्षेत्रामधला सखोल अभ्यास करून आपले जे मुद्दे आहेत ते योग्य पद्धतीने मांडत आहे आणि नवीन नवीन उपक्रम अमरावती जिल्ह्यासाठी आणत आहेत. हे एक सर्वसामान्य जे तरुण आहेत आणि कार्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी खरोखरच आपलं जे जीवन आहे हे प्रेरणादायी आहे. आपल्याकडून प्रेरणा मिळते. तर आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना सविस्तर असे मुलाखत दिली आणि त्याच्यामधून आपलं अमरावतीचं जे विकासाचं विजन आहे ते आमच्या सर्व श्रोत्यांपुढे मांडलं. मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आजच्या भागात आपण अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षेत्रांवर पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, जलसंधारण, शेती विकास तसंच युवकांसाठी रोजगार आणि उद्योगांच्या संधी या सर्व महत्त्वाच्या विषयांवर माननीय आमदार श्री संजय खोडके यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या संवादातून एक स्पष्ट दिशा समोर येते. सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून अमरावतीचा विकास अधिक वेगानं आणि शाश्वत पद्धतीनं साध्य होऊ शकतो. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य होतं गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि हो, लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर